चला बाबा आलोय मी, वाजवा डोरबेल. सोडा बालिशपणा सोडा आता जरा. डोअर फ्रेम आहे ती, नुसती डोअर फ्रेम आहे. तो काही खराखुरा दरवाजा नाही. स्किट फॉर्मॅटचं कसं असतं की अनेक गोष्टी सूचक असतात, समजून घ्याव्या लागतात. अरे हो, तुम्हाला फारसं बोलवलं जात नाही ना स्किट फॉर्मॅटला. बाहेर लिबर्टी म्हणून वाटेल ते. मुद्दाम करता ना तुम्ही दोघं. तुझे बाबा तर मुद्दाम करतात. हेच आता मी डायरेक्ट घरात शिरलो असतो ना तर म्हणाले असते मी का डोरबेल नाही वाजवायची, जा बाहेर. हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं. निशिम बाबांचा वाढदिवस आहे की नाही आज? मग तू प्रॉमिस केलेलं ना घरातून निघताना की तू चिडणार नाहीयेस त्यांच्यावर. मी चिडत नाही. स्माईल. म्हणजे काय? असं प्रॉमिस विसरायचं नाही रे बाबू. मग असं कसं करतो तो येला कुठला? अगं इकडे क्षमस्व. चला इथे जायचं. सॉरी बाबा मी नाही फक्त डोअर फ्रेम आहे. ये आज दरवाजा नाही आहे. ये. बाबा हॅपी बर्थडे बाबा, हॅपी बर्थडे. शिवाली, आज माझा वाढदिवस आहे. मग डोक्याला काही टेंगुळ आलंय त्रिकोणी? ओहो, कॉमेडीतला ॲनिमल. तुम्ही जास्त बोलू नका. ती टोपी वर खेचून खाली आपटेन मी. काढली नाही तसं नाही. लहान आहे म्हणून चुकून, वय झालं ना आता माझं म्हणून चुकून बाहेर पडलं. हा ठीक आहे. खूप खुश झालो मी. तुमचे खरंच खूप खूप आभार हो. खरंच जा वाया गेलात बापू. जावई बापू. हा बाबा मनापासून आभार हो तुमचे. खरंच मनापासून आभार. आणि बाळा, अलीपूर बाबांचा वाढदिवस आहे, न विसरता आलीस ना? बाबा सनी देओल होते. बाबा मी तुमचा वाढदिवस विसरेन? मी ओके बाय. नाही बाबा तुम्हाला बाय नाही करत आहे. मी सांगते की मी तुमचा वाढदिवस विसरणं अशक्य आहे बाबा. आणि एक वेळेस ना मी श्वास घेताना केरोसिन घेणं बंद करीन. ऑक्सिजन घेतात. बापाने घेतलं केरोसिन. श्वास घेताना केरोसिन प्यायचंय. हा नाही ना बाळ, माझी लहान आहे हो बाळ. बापावर खूप प्रेम करते. 3 महिन्यांनी आलीयस भेटायला मला. काय करणार बाबा, माझ्या नवऱ्याला तारखाच मिळत नाहीत ना. बदल. काय? नोकरी बदल असं म्हटलं मी. म्हणजे नवीन नोकरीत कसे नवीन तारखा मिळतील असं म्हटलंय ग बाळ. माझी कशी दिसतेस? आरशात बघितलंस का चेहरा तुझा? सुकली माझी क्रोकरी. काका बुरा सुकला माझा. कुरकुरा कोकरू एवढा शब्द आहे. कोकरू. सुकला ग. सुकला माझा. सोकरू नाही काय अहो कोकरू नाही जमत आहे तर कशाला हट्टय? घ्या ना मुलगी घ्या. सुकली माझी मुलगी. बाबा तुमचा वाढदिवस आहे ना, केक आणलाय तुमच्यासाठी. केक कापूया. केक कुठे हो? या 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 केक कोणीतरी बाबांसाठी केक आणला. केक. हे घ्या. हॅपी बर्थडे वगैरे काही लिहिलेलं नाहीये त्याच्यावर. हे असं असतं रे. निशिम तुला सध्या हॅपी बर्थडे लिहिता येत नाही केकवर? तुझ्या बापाने उलटा उघडून ठेवलाय केक. हॅपी बर्थडे बाबा खाली आहे. कसं दिसणार ते? बरबटवा. सगळं बरबटवा. कापू नका केक. नाही राहू दे बाबा. आपण ना केक हॅपी बर्थडे करूयात. तुमचा केक कापूयात. हो केक कापूया. हा सुरी ठेवली आहे केकडे बाळा? एकच मिनिट हा. हे घ्या सुरी. थँक्यू बेटा. टू यू बर्थडे हॅपी बाबा. हॅपी बर्थडे टू यू एवढंच आहे ते गाणं. टू यू हॅपी बर्थडे वगैरे. बाबा मी थोडासाच भरवते हा. हो बाबा निमिष चला आगे चल. केक बिक चाहिए. चला आगे चल. केक मिलने मिलेगा. हॅपी बर्थडे बाबा. खूप आनंद झालाय मला. खरंच सांगतो, आजपर्यंत माझा वाढदिवस कोणीही साजरा नाही केला. मला ना जगाला ओरडून सांगायचं सगळ्यांना की आज माझा वाढदिवस माझ्या पोरीने साजरा केला. बाबा ऐका रे सगळ्यांनी. बाबा ऐका. ओय गाडगिळो मारा. वॉचमन काको रामलालो उपरा मारा बेटी नो
બેટનો કેકડા લાવ્યા કેકડા. તમે ઉપર આવવાનું તો કેકડા કાપવા માટે. આવો આવો कुठला केकडा खेकडा कापायचाय म्हातारेला? नाही खेकडा नाही निशिम, केक 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 कापायला बोलवतायत ते. केकला केकडा म्हणतात? खालचे ते वॉचमन काका आहेत ना आमचे, ते तिकडचे आहेत. बाबा त्यांच्याशी तिकडची भाषा बोलतायत. नाही नाही, ही भाषाच नाहीये मुळात. ही जे बोलतायत ना ती भाषाच नाहीये. एक मिनिट, बाबा बोलतायत म्हणजे ही भाषा आहे. प्लीज, तुला नाही माहिती माझ्या बाबांचा वेगवेगळ्या भाषांचा मोठा बासुंदी आहे. व्यासंग असतो तो. बासुंदी तुझ्या बापाने असतो, भाषांचा बासुंदी. तीच ती गप्प बस तू. बाबा ते येत आहेत का? नाही ते वॉचमन काकांना मी विचारलं येत आहे का वर, मग? तर त्यांनी नागोबा दाखवला. ते म्हणजे बहुतेक ते नागपंचमीला येतील असं वाटतंय मला. मूर्खात का चिडवलं त्यांनी तुम्हाला? नागपंचमी वगैरे काही नाहीये याच्यात. असू दे, असू दे, कोणीही चिडवू दे. जगाने चिडवलं ना तरी आज माझ्या पोरीने केक आणलाय. बाबा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे बेटा. गेलेलं आयुष्य असं चलत चित्रासारखं डोळ्यासमोरून आत्ता ह्या क्षणाला जात आहे. लहानपणी खायला सुद्धा पैसे नव्हते आमच्याकडे. काय करू, खूप गरिबी होती घरची. जीव जाईपर्यंत नाक दाबेन. काहीतरी सिरियस बोलत होतात, इमोशन्स होते, त्याच्यात म्युझिक क्रिएट केलं. हा, केवढे किडे येतो तुमच्या. म्हणाले हिने सुरुवात केली ना. बाबा म्हटलं, तुम्ही सुरुवात केली. तू पण हे असं- महत्वाचं नाहीये. केलं ना दोघांनी. बेटा हे करण्यासाठी आलोय आपण इथे. तू गप्प बस. बाबा इमोशनल बोलत होतात, तुम्ही बोला. हो बेटा, घरची गरिबी होती खूप. आमची परिस्थिती अगदी अस्वलासारखी होती. हालाकीची परिस्थिती असते. हालाकीची होती. अस्वलाची कुठली परिस्थिती असते? हे परिस्थिती हालाकीची होती. खायला सुद्धा पैसे नव्हते. काय? खायला सुद्धा पैसे नव्हते. पैसे कोण खातं? अन्न अन्न खायला पैसे नव्हते. अन्न सुद्धा खायला पैसे नव्हते. बेटा माझी आई होती ना, माझी आई धुणी भांडी करायची. बाबा लहानपणीच गेले. आई पोस्टात नोकरी करायची. आता धुणी भांडी करत होती ना आई. अचानक पोस्टात. स्वतःच्या घरी धुणी भांडी करायची आणि मग पोस्टात जायची. बर. आणि बाबा घरीच होते. एक दिवस अचानक बेटा मिलचा भोंगा वाजला आणि अचानक बाबा डबा करत होते आईसाठी. बाबांनी डबा केला, आईच्या हातात दिला. आईने ट्रक काढला आणि पंजाबला निघून गेली. बेटा आम्ही न्यूयॉर्कलाच राहिलो.